कशा आहात सगळे? केडी स्टॉकचे व्हिडिओज बघताय ना? बघितलेच पाहिजेत, कारण मी सातत्याने लर्निंगसाठीचे, एज्युकेशनसाठीचे, इन्स्पिरेशनसाठीचे खूप सारे व्हिडिओज घेऊन येण्याचा प्रयत्न करतोय. पण ही निलेश साबळेंची थोडीशी डुप्लिकेशन झाली ना. असो, शेअर मार्केट आणि बरेच काही या सिरीजमध्ये फंडामेंटल ॲनालिसिसला आपण सुरुवात केली आहे. त्यातला पहिला एपिसोड झाला, जो टेक्निकली तिसरा एपिसोड होता. त्याच्यामध्ये आपण मार्केट कॅपिटलेशन आणि बुक व्हॅल्यू बघितलं. आज आपण ROC आणि ROE, रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉईड अँड रिटर्न ऑन इक्विटी, या दोन कन्सेप्ट समजावून घेणार आहोत. चला मग स्क्रीनवरती जाऊयात. येस, सो सुरुवात करूयात ROCने. ROCचा लॉंग फॉर्म काय आहे? रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉईड. सर्वात आधी उदाहरण घेऊयात. आपण सर्व शेतकऱ्यांची मुलं आहोत. सो रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉईड म्हणजे काय? एका शेतकऱ्याकडे 5 एकर शेती आहे, म्हणजे ते त्याचं कॅपिटल आहे, आणि त्यातून तो किती उत्पन्न काढतोय, वर्सेस एका शेतकऱ्याकडे 10 एकर शेती आहे, त्यातून तो किती उत्पन्न काढतोय. उत्पन्नामध्ये कमी जास्त 100% असणार आहे, कारण 5 एकर शेती 10 एकर शेती डिफरन्स आहे. पण पर्सेंटेजमध्ये कन्व्हर्जन जर केलं तर ते ऑलमोस्ट सेम होऊ शकतं, कारण जरी कॅपिटल जास्त असेल तरी त्याला लागणारे इनपुट्स पण जास्त असतील. पण पर्सेंटेज कॅल्क्युलेशन जर केलं तर अमाऊंट ऑलमोस्ट सेमच येईल. मग शेअर मार्केटमध्ये हे बघणं का गरजेचं आहे, आणि नेमकं ROC कॅल्क्युलेट कशी केली जाते हे तर पहिला समजून घेऊ. आणि जसं मी आधीच सांगितलं की कोणतंही फंडामेंटल पॉईंट जर समजून घ्यायचा असेल तर फॉर्म्युला इज द बेस्ट वे टू अंडरस्टँड. मग ROCचा फॉर्म्युला काय आहे? ROC इज इक्वल्स टू इबिट डिवाइड बाय कॅपिटल एम्प्लॉईड. मग इबिट म्हणजे काय? इबिटचा लॉंग फॉर्म असा आहे, अर्निंग बिफोर इंटरेस्ट अँड टॅक्स. आणि म्हणजेच तो कसा काढला जातो? कंपनीला झालेलं नेट प्रॉफिट प्लस इंटरेस्ट अँड टॅक्स. म्हणजे समजा कंपनीला XYZ अमाऊंटचं प्रॉफिट झालं आहे, त्यातून टॅक्स आणि इंटरेस्ट मायनस करण्याआधी येणारी व्हॅल्यू, आणि डिवाइड बाय कॅपिटल एम्प्लॉईड. म्हणजे कंपनीने टोटल किती कॅपिटल त्या गोष्टीसाठी लावलं आहे हे जर या व्हॅल्यूने जर डिवाइड केलं तर येणाऱ्या व्हॅल्यूला ROC असं म्हणतात. कॅपिटल एम्प्लॉईड बेसिकली आपण कसं काढतो? जे काही टोटल असेट असतात कंपनीकडे ते, आणि त्यांच्यावरती जे कर्ज आहे ते मायनस करून टाकलं तर येणाऱ्या व्हॅल्यूला आपण कॅपिटल एम्प्लॉईड असं म्हटलं. जसं आपण शेतकऱ्याच्या उदाहरणामध्ये शेती हे एक्झाम्पल घेतलं, तर ती शेतीची जी व्हॅल्यू आहे ते त्याच्यासाठी कॅपिटल आहे. मग इथं मी चित्राद्वारे पण दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. मशिनरी, माणसं हे जे काही लावलेत, हे यातून तुम्ही काय उत्पन्न काढताय, तुम्ही जे काही मशिनरीज लावलेत ना त्यातून तुम्ही किती चांगलं उत्पन्न काढू शकताय, आणि त्या कॅपॅसिटीला ROC म्हटलं जातं. आपण स्क्रीनरवरती पण जाऊन थोडंसं समजावून घेण्याचा प्रयत्न करूयात. सो स्क्रीनर आजा भाई. येस, आपण 2 वेगवेगळ्या कंपन्याज बघूयात. त्याच्यामध्ये मी टाटा मोटर्स एक बघेन, आणि नंतर आपण एक बँकिंग बघायचं आहे. इंटेन्शली मला तुम्हाला दाखवायचं आहे. सो इथं जर तुम्ही बघत असाल तर टाटा मोटर्सचा जो ROC आहे ना तो आहे 5.95%. कमी आहे ना? येस. अजून एक दुसरी कंपनी बघूयात. आपण महिंद्रा अँड महिंद्रा बघूयात, किंवा मारुती सुझुकी बघूयात. येस, बघा, टाटा मोटर्ससुद्धा व्हेकल्सच मॅन्युफॅक्चरिंग करते, पण मारुती सुझुकी सुद्धा व्हेकल्सच मॅन्युफॅक्चरिंग करते. पण मारुतीचा जो ROC आहे तो आहे जवळजवळ 14%. काय फरक आहे? कारण कंपन्यांचं स्वतःचं स्किल आहे, त्यांच्याकडे जे कॅपिटल आहे ते किती चांगल्या पद्धतीने युटिलाइज करतात आणि किती चांगलं आउटकम त्यातून काढतात. सो आपल्या कंडिशननुसार आपल्याला ROC हा 15%पेक्षा जास्त असणं अपेक्षित आहे. ज्या कंपनीचं फंडामेंटल ॲनालिसिस करताना 15%पेक्षा जास्त ROC निघून येईल ती कंपनी आपल्या लिस्टमध्ये येऊन जाईल. मग हे बँकिंग किंवा नॉन बँकिंग फायनान्शियल कंपनीजमध्ये पॉसिबल आहे का? बघूयात. HDFCला सर्च करूयात. सो HDFCची ROC किती आहे? 6.24. मग हेच थोडंसं बघण्यासाठी मी सगळ्याच बँकिंग कंपन्यांना ओपन करण्याचा प्रयत्न करतो, आणि या सगळ्यांचा जर ROC बघायला गेलो आपण तर मॅक्स टू मॅक्स ROC जो आहे तो 10%. म्हणून इंटेन्शियली आपण बँकिंग आणि नॉन बँकिंग फायनान्शियल कंपनीज NBFCजना ROCला इतकं इम्पॉर्टन्स देणार नाही आहोत. पण रेस्ट ऑफ कंपनीजना ROC इज मॅन्डेटरी, आणि ती 15%पेक्षा जास्त असणं गरजेचं आहे. ठीक आहे. सो तुम्हाला ROCचा एक अंदाज आला असेल की ROCमध्ये आपण नेमकं काय बघतोय. तेच मी पॉईंट्समध्ये लिहिण्याचा प्रयत्न केला आहे की 15%पेक्षा जास्त व्हॅल्यू असणं गरजेचं आहे. म्हणजे इंग्लिशमध्ये लिहिलं आहे इंडिकेट्स इफिशियन्सी इन कॅपिटल युटिलायझेशन.
जसं आपण उदाहरण बघितलं की टाटा मोटर्सकडे पण एक कॅपिटल आहे, मारुतीकडे पण एक कॅपिटल आहे, पण मारुतीकडे ते स्किल आलं आहे की ते जे कॅपिटल आहे त्याचं चांगल्यातलं चांगलं युटिलायझेशन करून ते जास्तीत जास्त रेव्हेन्यू जनरेट करू शकतात. ROE जाऊयात. सो रिटर्न ऑन इक्विटी पुन्हा फॉर्म्युल्यामधून समजून घेण्याचा प्रयत्न करूयात. काय आहे? नेट प्रॉफिट डिवाइड बाय ॲव्हरेज शेअर होल्डर इक्विटी. म्हणजे कंपनीला इयर ऑन इयर म्हणजे प्रत्येक वर्षी जे नेट प्रॉफिट बनतंय त्या नेट प्रॉफिटला जर टोटल नंबर ऑफ शेअर्सची जी व्हॅल्यू आहे, शेअर कॅपिटल व्हॅल्यू आहे, त्याने जर डिवाइड केलं तर येणाऱ्या व्हॅल्यूला ROE असं म्हणतात. मग ROE इतकी इम्पॉर्टंट काय? कारण जे इक्विटी कॅपिटल आहे त्याच्यावरून रेव्हेन्यू जनरेट करणं किंवा जो पैसा आहे त्याच्यावरून रेव्हेन्यू जनरेट करणं त्या कंपनीला किती चांगल्या पद्धतीने जमतंय. आणि आपण ROCEमध्ये बघितलं की बँकिंग आणि नॉन बँकिंग फायनान्शियल कंपनीजना आपण ROCEमध्ये इतकं इम्पॉर्टन्स देणार नव्हतो, पण त्यांच्यासाठी ROE हा चांगला असणं गरजेचं आहे आणि तो 12% जास्त असणं गरजेचं आहे. सो बेसिकली फायनान्शियल परफॉर्मन्स याच्यातून समजून येतो, किती चांगल्या पद्धतीनं प्रॉफिट्स ते जनरेट करू शकतात हे लक्षात येतं. आता आपण त्याच कंपन्या ओपन केलेत फायनान्सच्या, तर मी फक्त फिल्टर लावताना ROEला फिल्टर लावतो. तर उज्जैन स्मॉल जी कंपनी आहे तिचा मॅक्झिमम ROE जो आहे तो 33.29 आहे आणि तो बेस्ट आहे, इंडस्ट्रीमधला बेस्ट आहे बँकिंग इंडस्ट्रीमधला. सो कोणत्याही कंपनीचा आपल्याला ROE बघायचा असेल आणि ROE बेसिकली कसा काढला जातो हे एकदा बघूया. सो हा 33.3 आहे. ROE काढण्यासाठी काय केलं आहे बेसिकली आपण जसा फॉर्म्युला बघितला की इयरली जे प्रॉफिट आहे म्हणजे प्रॉफिट अँड लॉसमध्ये आलो आपण, मार्च 2023चं नेट प्रॉफिट किती आहे? 1100 कोटी डिवाइड बाय या कंपनीचं, एकच मिनिट, बॅलन्स शीट, शेयर कैपिटल किधर गया? प्रॉफिट इक्विटी कॅपिटल, येस. सो 1100 कोटी डिवाइड बाय हा जो इक्विटी कॅपिटल आहे 1955 प्लस हे जे रिझर्व्स आहेत या दोघांचे ॲडिशन करून त्याला जर डिवाइड केलं आणि त्याचं जर पर्सेंटेजमध्ये कन्व्हर्जन केलं तर ती येणारी व्हॅल्यू जी असेल ती 33.3% इतकी असेल. सो ROE फायनान्शियल कंडिशन्स आपल्याला समजून घेण्यासाठी मदत करते आणि ROCE त्या कंपनीची त्यांच्याकडे जे कॅपिटल्स आहेत त्यातून आउटकम्स काढण्याची जी कपॅसिटी आहे ती समजून घेण्यासाठी मदत करते. सो काय बघितलं आपण? ROCE किती टक्के पाहिजे? किमान 15% जास्त पाहिजे. बँकिंग आणि नॉन बँकिंग फायनान्शियल कंपनीजना हे ॲप्लिकेबल नाही, पण रेस्ट ऑफ ऑल कंपनीजना आपल्याला ROCE बघणं मॅन्डेटरी आहे आणि ती 15% जास्तच पाहिजे. दुसरं आपण ROE बघितलं. ROE आपण जास्तीत जास्त इम्पॉर्टन्स देणार आहोत बँकिंग आणि नॉन बँकिंग फायनान्शियल कंपनीजला आणि ती साधारण 12% जास्त असणं गरजेचं आहे. मला वाटतंय आजच्या दिवशी आपण हे 2 पॉईंट्स बघितलेत आणि याच्या आधीच्या व्हिडिओमधले 2 पॉईंट्स. सो फंडामेंटल ॲनालिसिसमध्ये आपण साधारण 4 पॉईंट्स कव्हर केलेत आत्तापर्यंत. आता तुमची जबाबदारी आहे या सगळ्यांची सातत्यानं नोट्स बनवणे आणि स्क्रीनरवरती जाऊन वेगवेगळ्या पद्धतीनं या सगळ्याचा अभ्यास करणे. तुमचे जे काही प्रश्न असतील, जे काही डाऊट्स असतील ते कमेंट्समध्ये लिहून पाठवा, त्याच्यावरती आपण नक्की चर्चा करू. पुन्हा भेटू फंडामेंटल ॲनालिसिसच्या पुढच्या भागामध्ये आणि त्यावेळी आपण अजून काही नवीन पॉईंट्स डिस्कस करण्याचा प्रयत्न करू. थँक्यू सो मच.